डॉक्टर प्रसन्न खटावकर, आधार सायकॅट्री हॉस्पिटल, सोलापूर. गेल्या जवळपास 14 ते 15 वर्षापासून आधार सायकॅट्री हॉस्पिटल हे सोलापूरमध्ये मानसिक आरोग्य, मानसिक आजार, व्यसनमुक्ती या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या हॉस्पिटलमध्ये मी, डॉक्टर श्रीकांत पाटणकर असे आम्ही दोघं सायकॅट्रिस्ट इथं पूर्ण वेळ उपलब्ध असतो आणि महाराष्ट्र शासनातर्फे या हॉस्पिटलला 30 बेड्सची आपल्याला परवानगी मिळालेली आहे. महाराष्ट्र शासनातर्फे मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार याच्या उपचाराकरता विशेष इन्स्पेक्शन घेऊन ह्या परवानग्या दिल्या जातात आणि आपल्याला सांगायला अभिमान वाटतो की आधार सायकॅट्री हॉस्पिटलला हे महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम प्रायव्हेट सायकॅट्री हॉस्पिटलचा बहुमान आपल्याला या अगोदर पण मिळालेला आहे आणि या वेळेला म्हणजे इन्स्पेक्शन रिसेंटली झालं त्याच्यामध्ये सुद्धा हा बहुमान मिळालेला आहे. त्याच्याबद्दल आम्हाला डेफिनेटली अभिमान वाटतो आणि हे सर्व शक्य झालेलं आहे सोलापूरच्या सर्व पेशंट्सनी आमच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे आणि आमच्या कार्याला नेहमी मदत करत राहिलेले आहे आणि NTV सारख्या चॅनल्स किंवा इतर प्रसारमाध्यमं त्यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी ह्या बाबतीत सहकार्य केलेलं आहे. त्यामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. मानसिक आजार ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याच आधुनिक सेवा गेल्या काही वर्षांमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत. मला सांगायला आनंद वाटतो की ह्या सर्व सेवा आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून आणि मला वाटतं जास्तीत जास्त रुग्णांनी या सेवांचा फायदा घ्यावा. आमचा प्रयत्न नेहमीच राहिलेला आहे की ह्या सर्व सेवा सर्वसामान्यांना पूर्ण उपलब्ध व्हाव्यात, त्याच वेळेला त्या सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारच्या शुल्कामध्ये त्या उपलब्ध व्हाव्यात. हा प्रयत्न आपण करत असतो आणि आत्तापर्यंत आम्ही हे नक्की करू शकलेलो आहे. मला वाटतं की व्यसनमुक्ती हा सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे. पूर्वी फक्त तंबाखू आणि दारू हाच फक्त व्यसनांचा भाग असायचा, पण आता त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये गांजा किंवा गांजाच्या सारखे इतर पदार्थ यांची सुद्धा भर पडलेली आहे. या सर्व गोष्टींचे उपचार म्हणजे तंबाखू, दारू, गांजा या सर्व व्यसनांचे उपचार आधार हॉस्पिटलमध्ये अतिशय समर्पकपणे, अतिशय योग्यपणे आणि अतिशय वाजवी शुल्कामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. मानसिक आजाराच्या रुग्णांच्या विशेष सेवा ज्या आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं एक गोष्ट असते की गोंधळ करणारे जे रुग्ण असतात त्यांना आपल्याला सुरक्षित वातावरणामध्ये सुरक्षित पद्धतीने आपल्याला सांभाळावं लागतं. त्यांना स्वतःला इजा होणार नाही आणि इतरांनाही इजा होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर त्यासाठी आपल्याकडे विशेष रूम्स तयार केलेल्या आहेत ज्यामध्ये गोंधळ करणारे पेशंट्स आपल्याला त्यांच्या हालचाली नियंत्रित करता येतात. गरज पडल्यास त्यांना योग्य प्रकारे शांत करायची व्यवस्था करता येते आणि ह्या सर्व सुविधा आधार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. अजून एक गोष्ट जी आमच्या हॉस्पिटलमध्ये अतिशय उपयोगी ठरणारी सेवा म्हणजे जे ओरडाआरडा करणारे पेशंट असतात त्यांच्यासाठी साऊंड प्रूफ रूम आम्ही तयार केलेली आहे ज्यामुळं गोंधळ करणाऱ्या पेशंट्सचा इतरांना त्रास होत नाही आणि त्या पेशंट्सना सुद्धा आपल्याला नियंत्रित करायला पुरेसा वेळ मिळतो. मानसिक आजाराच्या रुग्णांमध्ये अजून एक गरज असते की हे चालते बोलते रुग्ण असतात म्हणजे बेडवरती झोपून राहिलेले पेशंट नसतात. तर त्यांना दिवसभर बिझी ठेवावं लागतं. त्यांना बऱ्याचशा चांगल्या गोष्टींमध्ये आपल्याला कार्यरत ठेवावं लागतं आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे ॲक्टिव्हिटी हॉल, त्याच्यामध्ये टेबल टेनिसची सुविधा आहे, कॅरम खेळायच्या सुविधा आहेत, दिवसभर बिझी ठेवण्यासाठी विशेष ट्रेन केलेला स्टाफ आहे जो पेशंट्सना दिवसभर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये बिझी ठेवतो. त्यानंतर त्यांच्या मनोरंजनासाठी विविध सेवा ठेवलेल्या आहेत. रोज सकाळी तिथं योगाचे क्लासेस होतात आणि मला वाटतं की ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून आम्ही म्हणतो की आमच्या इथं येणाऱ्या रुग्णांची परिपूर्ण सेवा होते आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला रुग्ण बरा होण्याची आणि त्याचा मानसिक आजार नियंत्रित राहण्यासाठी मदत होण्याची शक्यता भरपूर जास्त असते. मानसिक आजारामध्ये काही नवीन मशीन्स गेल्या काही वर्षामध्ये इंट्रोड्यूस झालेत आणि त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे ब्रीफ पल्स ECT मशीन. पूर्वीच्या काळी शॉक ट्रीटमेंटसाठी जाणारे मशीन्स हे आता बंद झालेले आहेत. आता जे अत्याधुनिक मशीन्स आहेत ज्याला ब्रीफ पल्स हे टेक्निकल भाग जरी असेल तरी ती आधुनिक आहेत आणि त्याच्यामुळे रुग्णांना कमीत कमी त्रास होतो. हे एक आपल्याकडे मशीन उपलब्ध आहे.
त्याचबरोबरीनं आपल्याकडं RTMS किंवा ज्याला रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन हे जे नवीन मशीन आहे, हे बेसिकली डिप्रेशन आणि चिंता रोगासाठी, जे रुग्ण बऱ्याच वेळेला गोळ्या घेऊ शकत नाहीत किंवा गोळ्या घ्यायला त्यांना नको वाटत असतं किंवा गोळ्यामुळे त्यांना वाटत असतं की साईड इफेक्ट्स होतात, अशा रुग्णांसाठी पूरक म्हणून आणि काही वेळेला इंडिपेंडंट म्हणून सुद्धा आपल्याला RTMS या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. RTMS ही अतिशय आधुनिक, अतिशय उपयोगी आणि कुठलाही साईड इफेक्ट नसणारी एक उपचार पद्धती आहे. मला वाटतं की ती आपल्याकडं आधार हॉस्पिटलमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर अजून एक नवीन जी स्ट्रेस किंवा ताणतणावाचं आपल्याला मोजमाप करणारं जे मशीन आहे, ज्याला स्ट्रेमी असं म्हणतात. स्ट्रेमी म्हणजे आपल्या शरीरावरती ताणतणावाचे जे परिणाम होतात त्याचा आपल्याला एक मोजमाप करण्यासाठी किंवा ज्याला आपल्याला बघता येईल की बाबा हा आकडा आहे की आज ताणतणाव एवढा आहे आणि उपचारानंतर ताणतणावामध्ये एवढा फरक पडलेला आहे, किती फरक पडलेला आहे, ह्याचं मोजमाप करणारी जी सर्वात आधुनिक जी मशीन्स आहेत, जी बेसिकली स्ट्रेमी म्हणजे HRV किंवा हार्ट रेट व्हेरिएबिलिटी हा त्याचा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे. या फॅक्टरवरती आधारित ही मशीन्स आहेत. आपल्याकडे ती मशीनसुद्धा गेल्या काही दिवसांपासून उपलब्ध झालेलं आहे. त्याचबरोबरीनं आमच्याकडे बऱ्याच वेळेला झोपेच्या अडचणी घेऊन बरेच रुग्ण येतात आणि झोपेच्या अडचणींसाठीचं मोजमाप करण्यासाठी आपल्याकडं स्नूज फेट म्हणून एक अतिशय आधुनिक मशीन आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला झोपेमध्ये येणारे डिस्टर्बन्स, झोपेमध्ये तुमचे जे स्लीप आर्किटेक्चर म्हणतात किंवा झोपेमध्ये जे वेगवेगळे टप्पे असतात, त्या टप्प्याचं योग्य प्रकारे आपल्याला समजून घेण्यास मदत करणारी आणि आपल्याला त्या अनुषंगाने उपचार करण्यासाठी मदत करणारी हे सुद्धा मशीन आपल्याकडं उपलब्ध आहे. त्याचबरोबरीनं रिलॅक्सेशन किंवा मन शांत ठेवण्यासाठी काही विशिष्ट पद्धती असतात, ज्यामध्ये आपल्याला विशेष काही मशीन्सचे उपचार पद्धती आपल्याला वापराव्या लागतात, जसे की बायोफीडबॅक मशीन्स आहेत. हे सगळे उपचार आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर लैंगिक समस्यांकरता किंवा बऱ्याच रुग्णांना अडचणी असतात की लिंगाला ताठरता पुरेशी येत नाही, तर त्याची पण मोजमाप करावी लागते आपल्याला. त्यासाठी सेन्स म्हणून आपल्याकडं जे मशीन आहे, सेन्स आणि त्याच्याबरोबरीनं अजून एक मशीन जे आपल्याला रुग्णाला लिंगाला ताठरता कितपत येते ह्याचं मोजमाप करू शकणारी आणि आपल्याला काही वेळेला उपचारामध्ये सहाय्यक ठरणारी अशी ही उपचार पद्धती आपल्याकडं उपलब्ध आहे. मी म्हटलं तसं की आपल्याकडे जे वैद्यकीय मनोविकार शास्त्रामध्ये जे अत्याधुनिक सर्व जे मशीन्स उपलब्ध आवश्यक आहेत, नव्याने जे आलेली मशीन्स आहेत, अजून एक जे मशीन आहे TDCS म्हणून एक मशीन आहे, ही सगळी मशीन्स आपल्याकडे आधार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. योग्य प्रकारे योग्य रुग्णांवरती आपण त्याचा वापर करतो आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद देखील वाटतो की भरपूर रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि त्याचा मला वाटतं की जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्नसुद्धा करत आहे. तर जास्तीत जास्त रुग्णांनी या सगळ्याचा फायदा घ्यावा हाच आपण त्यांना सल्ला देऊ शकतो. सोलापूरकरांचा आणि आजूबाजूच्या सर्व क्षेत्रामधील रुग्णांचा आमच्यावरती भरपूर विश्वास दाखवलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही आत्तापर्यंत चांगले कार्य करू शकलेलो आहे. तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्यावर असाच राहावा अशी आम्हाला विनंती. हा आमच्या हॉस्पिटलचा हा OPDचा सेक्शन आहे. OPD सेक्शनमध्ये ही सगळं बसायची व्यवस्था, ऑफिस तिकडे आहे. त्यानंतर ही कॅज्युअल्टी किंवा जे प्रथम पहिल्यांदा पेशंट्स ज्यांना इथे घेतले जातात, कॅज्युअल्टी म्हणजे गडबड करणारे पेशंट पहिल्यांदा इथं रिसीव्ह करतो आपण. त्यांची प्राथमिक तपासणी सगळी इथं केली जाते किंवा जे पहिल्यांदा वैद्यकीय काही अडचणी आहेत का ते बघून घेतलं जातं. लिफ्ट आहे, त्यानंतर ही इलेक्ट्रिकल रूम आहे. त्यानंतर हे मी तुम्हाला म्हटलं तसं हे अतिशय आधुनिक जे नवीन मशीन्स उपलब्ध आहेत, RTMS म्हणून जे मशीन आहे ते इथं आहे या फ्लोअरमध्ये. हा ॲडमिशनचं सेक्शन आहे, जिथं वॉर्ड, मेल वॉर्ड आणि व्यसनमुक्तीचं वॉर्ड हे इथं सुविधा उपलब्ध आहेत. स्पेशल रूम्स उपलब्ध आहेत. हा आपला ॲक्टिव्हिटी हॉल आहे. ॲक्टिव्हिटी हॉलमध्ये पेशंट्सना दिवसभर बिझी ठेवण्यासाठी, त्यांना दिवसभर बऱ्याच गोष्टी करून घेण्यासाठी ही जागा वापरली जाते. इथं सकाळच्या वेळेला योगाचे क्लासेस होतात. सकाळी हा जवळपास 1000 स्क्वेअर फूटचा हॉल आहे, त्याच्यामध्ये दिवसभर सकाळच्या वेळेला योगाचे क्लासेस,
त्यानंतर बरेचसे ग्रुप डिस्कशन्स किंवा एकत्र सत्र ठेवली जातात. इथं त्यांच्यासाठी मोठाच्या मोठा एक TV आहे इथं, ज्याच्यावरती विविध कार्यक्रम दाखवले जातात. त्यानंतर प्रत्येकाला बऱ्याच लोकांना माईकवरती बोलायची किंवा स्टेजवरती बोलायची भीती असते. त्या लोकांना एक पुढे येऊन बोलण्यासाठी त्यांना उत्साहित करण्यासाठी म्हणून माईक व्यवस्था, अनाउन्समेंटची व्यवस्था त्यांनी दिवसभर केलेल्या ह्या गोष्टी इथं लावल्या जातात. काही ह्या 2-3 दिवसामध्येच ह्या बनवलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. तसंच इकडं पण त्या गोष्टी डिस्प्ले करण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यानंतर इथं समोर जी अरेंजमेंट दिसते आपल्याला ग्रुपमध्ये बसून लोकांनी चर्चा करावी यासाठीची अरेंजमेंट आहे. मला वाटतं सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की मानसिक आजाराच्या रुग्णांचे चेहरे आम्ही कुठेही दाखवू शकत नसतो. हे नैतिकदृष्ट्या पण योग्य नाही आहे आणि शासनाच्या नियमानुसार सुद्धा हे योग्य नाही आहे. म्हणून तुम्हाला इथं रुग्ण कुठेही दिसत नाही आहेत. नाहीतर म्हणजे तुम्हाला वाटेल की रुग्ण कुठे, रुग्ण आपल्याला दाखवायला नैतिकदृष्ट्या पण योग्य नाही. कारण कुणालाही असं आवडत नाही की जाहिरातीमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये आपला चेहरा दिसावा, हे योग्य वाटत नाही. म्हणून इथं कुणीही दिसत नाही याची आपण विशेष काळजी घेतलेली. हे दिवसभर वेगवेगळे बोर्ड गेम्स असतात, कॅरमची व्यवस्था इकडं आहे आणि नातेवाईकांना बसायसाठी इथं व्यवस्था असते. त्याच वेळेला ज्या वेळेला ग्रुपमध्ये कोणत्याही ॲक्टिव्हिटीज होतात, जेवायला बसतात लोक किंवा संध्याकाळी नातेवाईक एकत्र येऊन काही गोष्टींमध्ये भाग घेतात, त्या सगळ्या गोष्टींसाठी ही जागा आहे. आपण मागे जर बघितलं तर इथं फायर सेफ्टीच्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी करून घेतलेल्या आहेत. हॉस्पिटल हे आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या फायर सेफ्टीच्या दृष्टीने जे आवश्यक आहे ते सगळे नॉर्म्स आपण पूर्ण करतो. सगळ्या ज्या मानसिक आजाराशी संबंधित किंवा कोणत्याही एका आधुनिक हॉस्पिटलसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व आधुनिक सेवा उपलब्ध करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असतो. आपण जर इकडे बघितलं तर ही या मजल्यावरची विशेष काउन्सिलिंग रूम आहे. आपण जर बघितलं तर ही या आमच्या आंतररुग्ण म्हणजे ॲडमिटेड रुग्णांच्या बरोबर आणि त्यांच्या नातेवाईकांबरोबर चर्चा करण्यासाठी ही विशेष काउन्सिलिंग रूम आहे. इथं एक छोटीशी लायब्ररी सुद्धा उपलब्ध आहे. पेशंट्सना माहिती देण्यासाठी, विविध आजारांसाठी माहिती देण्यासाठी म्हणून इथं ही दृकश्राव्य माध्यम किंवा कॉम्प्युटराइज एक सिस्टीम बसवलेली आहे. आणि मला म्हणजे आनंद वाटतो की ह्या सगळ्या सुविधा आपण उपलब्ध करू शकलेल्या आहे, ज्याचा सगळे रुग्ण जास्तीत जास्त फायदा घेत असतात. हा आंतररुग्ण विभाग आहे. आपण मगाशी जो बघितला तो OPD विभाग किंवा बाह्य रुग्ण विभाग, हा आंतररुग्ण विभाग. आंतररुग्ण विभागामध्ये हे गेट जे आहे हे मुख्य गेट नेहमी बंद ठेवलं जातं. इथं पूर्ण वेळ एक माणूस उपलब्ध असतो, ज्यायोगे आपल्याला रुग्णांच्या सेफ्टीसाठी म्हणजे अचानक कोणी बाहेर निघून गेलं किंवा असं इथं होण्याची शक्यता नाही. गेल्या हॉस्पिटल चालू झाल्यापासून गेल्या 14 वर्षामध्ये कधीही कोणीही पेशंट इथून पळून जाऊ शकलेलं नाही आहे आणि तसं होणार नाही यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. कारण त्या पेशंट्सच्या सुरक्षेसाठी जी गेट्स आहेत ती 3 टप्प्यामध्ये असतात आणि त्या 3 टप्प्यामध्ये असल्यामुळं इथून कोणीही बाहेर पडू शकत नाही. हा जो सेक्शन आहे हा आपण जर बघितलं तर इथं विशेष व्यवस्था केलेली आहे. हा सेक्शन जो आहे तो गडबड करणाऱ्या रुग्णांसाठी किंवा भरपूर जास्त गडबड जे करत असतात, ज्यांना आपल्याला काही वेळेला त्यांच्या हालचाली नियंत्रित कराव्या लागतात, अशा रुग्णांसाठी ही व्यवस्था आहे. इथे तुम्ही बघितलं तरी कोलॅप्सिबल गेट्स आहेत. कोलॅप्सिबल गेट्स आहेत ज्याला लॉक लावली जात नाही, पण त्यांना आपल्याला सुरक्षेसाठी ही व्यवस्था केली जाते की ज्याच्यामुळे लॉकची गरज लागत नाही आणि पेशंट ते गेट उघडू शकत नसतो. त्यामुळे ही व्यवस्था करून मगच आपण पेशंटना इथे ठेवतो. सर्वात महत्त्वाचा इथं नियम आहे की मानसिक आरोग्य कायदा 2017, मेंटल हेल्थ केअर ॲक्ट 2017 याच्यामध्ये जे नियम सांगितलेले आहेत त्या सर्व नियमांची पूर्तता करूनच हे हॉस्पिटल कार्यरत आहे. त्याच्यामध्ये ज्या रुग्णांच्या सुरक्षेसाठी त्याच्याबद्दल जे नियम आहेत ते सर्व मानांकन मान्य करूनच हे हॉस्पिटल कार्य करतं. तर मी म्हटलं तसं की अतिशय जास्त गडबड करणाऱ्या रुग्णांसाठी ह्या विशेष रूम्स आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला बेसिक ज्या सर्व सुविधा आवश्यक आहेत त्या सगळ्या आहेतच. या रूममध्ये त्या मनाने काही गोष्टी आम्हाला कमी ठेवाव्या लागतात, कारण इथं पेशंट्सना आपल्याला हालचाली नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आपल्याला काही गोष्टी करणं आवश्यक असतं. पण प्रत्येक रूममध्ये TV आहे, प्रत्येक रूममध्ये पेशंट्सच्या मनोरंजनाची व्यवस्था आहे. त्याचबरोबरीने तुम्ही जर बघितलं असेल तर सर्व बटणं ही बाहेर आहेत, कारण आतमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी किंवा पेशंट्सना कोणत्याही प्रकारे इलेक्ट्रिकल किंवा शॉक लागू नये किंवा इतर ह्या कोणत्याही प्रकारे त्यांना इजा होऊ नये ही काळजी घेतली जाते.
त्याचबरोबरीनं अजून एक गोष्ट इथं आहे की सर्व बाथरूम्स किंवा कोणत्याही बाथरूम्स आतमधनं बंद करता येत नाही. ही कारण काय की काही वेळेला पेशंट स्वतःला आतमध्ये बंद करून घेतात आणि बाहेर येण्यास नकार देतात. तर तशी परिस्थिती उद्भवू नये आणि उद्भवली तर आपल्याला त्याचं नियंत्रण करता यावं या दृष्टीनं कोणतेही बाथरूम आतनं लॉक करता येत नाहीत, पण त्याच वेळेला व्यवस्थित बंद करता येतील ही व्यवस्था केली. इथं ड्युटीवरती डॉक्टर जे असतात ते इथं बसलेले असतात आणि त्यांच्या देखरेखीमध्ये पूर्ण हॉस्पिटल त्यांच्यासाठी वेगळं CCTVचं नेटवर्क ठेवलेलं असतं. टोटल हॉस्पिटलमध्ये पेशंटची प्रायव्हसी किंवा त्यांच्या वैयक्तिक कोणत्याही गोष्टीवरती निगा न ठेवता आपल्याला हॉस्पिटलमध्ये सेफ्टीचं वातावरण ठेवता यावं या दृष्टिकोनातनं जवळपास एक 20 ते 22 सेफ्टी कॅमेरेज आपण इथे बसवलेले आहेत. ही रूम जी आहे ही रूम बेसिकली गोंधळ करणारे पेशंट्स ज्यासाठी आपल्याला आवाज त्यांचा इतरांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून बनवलेली साऊंड प्रूफ खोली आहे. इकडे गडबड करणाऱ्या रुग्णांसाठी आणि आवाज करणाऱ्या रुग्णांसाठी ही विशेष व्यवस्था केलेली आहे. पेशंट्सना आपल्याला विशेष माहिती द्यावी लागते किंवा त्यांना आपल्याला माहिती देताना ह्या सिस्टीमचा उपयोग केला जातो. जी आजारांबाबतची माहिती ॲडमिट केलेल्या रुग्णांना आजारांबाबतची माहिती किंवा त्यांना बेसिकली कोणत्याही गोष्टीबद्दल आपल्याला पुरेशी माहिती मिळावी यासाठीची व्यवस्था इथं ह्या हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असणाऱ्या रुग्णांना आरोचंच पाणी दिलं जातं, त्यासाठी इथं ही आरोची यंत्रणा बसवलेली आहे. हा ओपीडी सेक्शन आहे. ओपीडी मध्ये इथं आल्यानंतर आतली एक वेटिंग आहे जिथं नातेवाईकांना थांबवलं जातं आणि 2 ओपीडीज आहेत, ओपीडी नंबर 1 आणि ओपीडी नंबर 2. त्याच्यामध्ये ओपीडी ही पूर्णपणे कम्प्युटराइज आहे. इथं सगळे रेकॉर्ड्स जे आहेत ते कम्प्युटराइज आहेत. त्याचबरोबरीनं हे आतमधलं रेकॉर्ड सेक्शन आहे आमचं, जिथं सर्व पेशंटची माहिती जी आहे ती इथं आतमध्ये साठवली जाते. ह्या दोन्ही ओपीडीज एकमेकाला कनेक्टेड आहेत. आपण जर आपण आता ओपीडी नंबर 2 मध्ये आलो होतो. आता इकडे ओपीडी नंबर 1 आहे. हॉस्पिटलची मेन प्रोसिजर रूम आहे जिथं ECTs किंवा जे शॉक ट्रीटमेंट आपण म्हणतो ते देण्यासाठीची व्यवस्था आहे इथं. त्यासाठी लागणारी सगळी आधुनिक मशिनरी जी आहे ती इथं उपलब्ध आहे. हे जे आहे ते आपण म्हणलं तसं हे ब्रीफ पल्स ECT मशीन, हे मल्टीबिहेव्हरल मशीन जे लैंगिक समस्येसाठी पण आपण वापरतो ते पण सेन्सचं मशीन, हे पल्स ऑक्सिमीटर्स, त्यानंतर ऑक्सिजन देण्यासाठीची यंत्रणा, त्यानंतर जर एखाद्या पेशंटला अचानक काही हार्ट अटॅक किंवा याचा प्रॉब्लेम आला तर त्यासाठी लागणारी जी इमर्जन्सी मशिनरी जी आहे ती मशिनरी आणि जे सर्व हे बेसिकली कोणत्याही प्रकारची इमर्जन्सी हँडल करण्यासाठी आवश्यक जी यंत्रणा आहे ती यंत्रणा या रूममध्ये आहे. ही मुख्य प्रोसिजर रूम आहे. त्याचबरोबर आपण मगाशी म्हटलं तसं की एक जी आधुनिक उपचार पद्धती जी डिप्रेशनसाठी वापरतात आणि चिंता रोगासाठी वापरतात ही TDCS म्हणून जी उपलब्ध उपचार पद्धती आहे ती पण इथं उपलब्ध आहे. आपण जसं बघितलं तसं ही जी सर्व आधुनिक उपचार एकत्रितपणे प्रोव्हाइड करणारे आधार हॉस्पिटल त्याच्या या यंत्रणेचा हा भाग आहे.